आज झवी पवार सरांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने म्हणजे आम्हाला पुरस्कारही दिला आणि त्या निमित्ताने सरांना भेटण्याचा बघण्याचा योग आला. तसं आम्ही फील्डवरती काम करणारी माणसं आहोत, त्याच्यामुळं जास्त आम्ही हे बघत नाहीत असं. आणि मला बोलता पण जास्त येत नाही. माझं फील्डवर बोलणं असतं, फील्डवर काम करणं असतं आणि त्याच्यामुळं आणि गेल्या काही दिवसापासून आम्ही प्रचंड काही वैयक्तिक म्हणा, कौटुंबिक म्हणा, काही गोष्टी असतात. कारण बाईला काम करायचं म्हणलं तिथं कवितेतून बाई सांगणं लय सोपं वाटतंय, है का नाही? घरातून बाई बाहेर निघायची म्हणजे लय अवघड असते. बाई दुसऱ्याच्या घरातली बाहेर निघाव, माझ्या घरातली बाई बाहेर निघा. पण कमी आपल्याच्यामध्ये आहेत असे पुरुष की जे स्वतःच्या घरातल्या स्त्रियांना सुद्धा बाहेर काढतात, निघू देतात, त्यांना सन्मानाने जगू देतात. तसा माझा साथीदार, माझा जोडीदार, माझा नवरा, माझ्या मुलीचा बाप आम्ही सोबत असतो. त्याच्यामुळे मला करणं शक्य आहे काम. आणि याचं सगळं श्रेय बाबासाहेब आंबेडकरांना आणि त्यांच्या संविधानाला आहे. कारण आमचा काय म्हणतात ना, इथे सगळं ते लेखक, कवी मनाची माणसं आहेत आणि तुम्ही खूप मोठं काम करून इथपर्यंत आलेली माणसं आहात. आमचा काम करण्याची आमची जी दखल घेतली गेली आहे, आमचं घराच्या बाहेर पडणं सोपं नाही, उमाय अजिबात सोपं नाही. आमचा तिहेरी लढा असतोय. आम्हाला घरात बाहेर पडायचं म्हणलं ना, दलित बायांचा तिहेरी लढा असतोय. आमचा लढा लढताना आम्हाला आमच्या घरातल्या भाऊ, नवरा, बाप यांच्यासोबत लढून बाहेर निघावं. आमचा लढा इथल्या उच्चवर्णीय पुरुषांसोबत असतो, त्यांच्या व्यवस्थांसोबत असतो. आमचा लढा इथल्या उच्चवर्णीय स्त्रियांच्या ज्या आमच्या हक्क मारतात त्यांच्या विरोधातला आमचा लढा असतो. आमचा लढा आमच्या घरातल्या पुरुषांच्या विरोधातला, म्हणजे जे आमच्या हक्क मारतात दलित पुरुष त्यांच्या विरोधातला असतो. आणि आमचा लढा इथल्या काय म्हणतात दलित पितृसत्तांच्या जे काही आहे धार्मिक जातीयता यांच्या विरोधातला लढा असतो. त्याच्यामुळे इथं काम करणं फार अवघड आहे. आम्ही महाराष्ट्रात काम करत असताना सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतो, त्याच्यामुळे लोकांच्या नजरेत पटकन येतो तुम्ही लय चांगलं काम करतात. आणि पुढं सर तुला लगेच म्हणतात लय व्यापार करतो. हो की मॅडम, आता बीड पासून इथे यायचंय, दोनच्या म्हणजे पुरस्कार मिळायचा आहे म्हणून तयारी बी करायला लागते. आणि टायमाला कळतंय पुरस्कार पुढे ढकललाय. बऱ्याच गोष्टी होतात बरं गावाला, घरातलं बाहेर लेकरा बाळाचं बघायचं, नवऱ्याचं बघायचं, पुन्हा कामधंदे बघायचं, इथं यायचं. आता तर ती नवीन पुन्हा ही भाषेवरून पाहिजे, पुन्हा मला म्हणते निवाय कसली भाषा बोलायला लागली असं म्हणते. नाही तर की नाही, मराठी तर आपल्या अभिजात दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेला, मराठी भाषा म्हणजे शुद्धच भाषा बोलावं असं नाही मला असं वाटत. बरोबर आहे का नाही? भाषा माझ्या माईची भाषा मी बरोबर इथं बोलतो. भाषा हे संवादाचं माध्यम आहे आणि त्या संवादाच्या माध्यमातूनच आपला संवाद होतो. त्याला शुद्ध अशुद्ध नाही, फक्त विचार संवैधानिक असं विचारचे. बरोबर आहे की नाही? मला असं वाटतं आज आमच्या कामाची तुम्ही दखल घेताय, तुम्ही हक्काची माणसं आहात. आमच्या जे आमच्या कामाची दखल घेत आहात, आमच्या माणूसपणाचं तुम्ही प्रॉब्लेम होते का? अच्छा, आमच्या तुम्ही कामाची दखल घेताय, आमच्या माणूसपणाची तुम्ही जाणीव ठेवताय, त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्याच्यासाठी धन्यवाद. बोलावं की नाही मला माहिती नाही, पण बोलून जाते. मला जरा स्वभाव परखड आहे आणि जरा भडक आहे म्हणते आमच्या व्हिडिओमध्ये. ते मला नाही जमत बडबडीचा बोबाटांची प्रेमारी झपाटा आमच्या तिथं तसा. अहो की मग इकडे यायचं म्हणलं ना पुरस्कार घ्यायचं म्हणजे मी जरा कोणी म्हणलं ना पुरस्कार मी म्हणते बाई मला जाण्याची तरी सोय करी जाता. ते नवरा पण तुम्ही जाते सांगितले पुरस्कार घेऊन का त्याला सांगते. चळवळीतली माणसं आहेत. आज लहान लेकरांना वह्या पुस्तकाच्या सहित काम हे करतात, शिक्षणाच्या क्षेत्रात महत्वाचं हे करतात. जसं आता सांगितलं चळवळीचं काय काय झालं, लय वाईट झालं, फलानं झालं, सगळं बरोबर आहे. खरं बोलायला गेलं की सख्या महिला गेली, खरं बोलायला गेलं की जेलमध्ये टाकलं जातंय, खरं बोलायला गेलं रस्त्यावर आलं तेच सुद्धा आता सोय नाही राहिली. काम कसं करावं त्याची सोय राहिली नाही. बोलायला तर बाई माणूस म्हणून बी आम्हाला
म्हणतात लय बोलत येतं, काही करायला जावं तर ते बी नाही जमत. पण तरी सुद्धा बाबासाहेबांचं संविधान आहे आणि बाबासाहेबांच्या संविधानातले मूल्य आहेत हेच आम्हाला आधार आहे. बाकी आम्ही तुम्हाला विचारत नाही तुम्ही काय म्हणतात आणि तुमचं काय म्हणणं आहे, लोक काय म्हणतात याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. कारण चार लोक असं बी करू देत नाहीत, तसंही करू देत नाहीत. त्याच्यामुळे त्या चार लोकांकडे आम्ही लक्ष देत नाहीत. बाबासाहेबांच्या संविधानात लोकशाही दिले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले, समता दिली, समानता दिले, धर्मनिरपेक्षता दिले आणि माणसापेक्षा धर्म मोठा नाही, इथं जात मोठी नाही, हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. म्हणून आम्हाला दारूबंदी सारखं काम करता येतं, दारूबंदीवर काम करता येतं, आम्हाला कौटुंबिक हिंसाचारावर काम करता येतं, आम्हाला बालविवाह थांबवता येते. आज बघा तुम्ही बालविवाहासारख्या गोष्टीवर जर आम्ही काम केले तर आपलेच लोक काम करू देत नाहीत. कारण त्या जातीमध्ये सगळ्यांचे हित समान गुंतलेले, प्रत्येकाच्या जातीत प्रत्येकाचे हित समान गुंतलेले. जमीनदारांना मी सांगितलं तुम्हाला हे मला माहित नाही, परंतु आज मी आपल्यातल्या जाती जात नाहीत, आपल्यातल्या जाती जात नाहीत. इथं महाराष्ट्रामध्ये विले आहे तो आंदोलन सोमोस लाडवण तिवण गोळवण नांगोशी सोमोशी पायणून बायणून फोकी माय सोयरपणच होत नाही. त्याच्यावर सुद्धा आपल्याला काम करावं लागतंय. तेव्हा कुठे जाती अंत होणार आहे? नाही तर आम्ही रोटी बेटी व्यवहार गंगाकडचे खालचे वरचे इकडचे तिकडचे म्हणून आपले सोयीपणा होत नाही, तर जाती अंत होत नाही. बोलाची कडी बोलाचा भात लय सोपा असते, होत नाही. आपल्या त्याच आपलं जमत नाही, ते नवे सोयरे फलाना दिसताना होत नाही. आज मी आम्हाला दारूवर काम करत असताना आपल्या वस्त्यांमध्ये, दलित वस्त्यांमध्ये, गरीब वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये किती दारूची दुकान आहेत याच्यावर कुणीच बोलत नाही. इथं चळवळ बोलते, तिकडे गेलं की मार तरक. तुम्ही नाही पण ठराविक माणसं चळवळ सांगणं, चळवळ बोलणं खूप सोपं आहे, तोंडानं ते कृतीत घेणं फार अवघड आहे. पण तरी सुद्धा अशी माणसं आहेत ज्यांनी माणसं उभा केलेत, ज्यांनी समाजासाठी आता त्यांना त्यांचं हे वय नाही तरी सुद्धा ते चळवळीसाठी वेळ देतात आणि ते आहेत. तुमच्यासारख्या लोकांमुळे आम्हाला हुरूप येतो, आम्हाला शिकायला मिळतं, वाचायला मिळतं आणि काम करायला सुद्धा मिळतं. याच्यासाठी जाता जाता एकच बोलेल, तुम्ही आम्हाला पुरस्काराच्या योग्य समजलं. माणूस आहे, माणसाकडून चुका होतात, आमच्याकडून बी काही चुका होतात. तुम्ही आम्हाला आमच्या कामाचा सन्मान केला, आम्हाला पुरस्कार देण्याचं योग्य समजलं, त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. जाता जाता एक सगळे गीतं वगैरे म्हणतात, त्यांना कवी मनाची माणसं आहेत, आम्ही चळवळीतली कार्यकर्ते आहेत, फील्डवर काम करणार आहेत. एक जाता जाता म्हणते आणि थांबते. ओ बात करो पैदा तुम अपनी जुबानों में, दुनिया भी कहे कुछ है इन भीम दीवानों में. धन्यवाद ताई. आपला